नवी मुंबई इथे विविध ठिकाणी आयोजित धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती दर्शवली आहे। ऐरोली सेक्टर 19 इथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव आणि मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन घेतलंय। यावेळी माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्यासह श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते। त्यानंतर ऐरोली सेक्टर 2 येथील श्री संत गजानन महाराज मंदिर इथे मंत्री गणेश नाईक यांनी श्री संत सच्चिदानंद मनीराम महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री संत सच्चिदानंद मनीराम महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली आणि श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन घेतलंय। यावेळी माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते। नेरूळ शिरवणे येथील गणेशवाडी इथे आयोजित श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार, प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपस्थित होते। या प्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेवक गणेश भगत, जयेंद्र सुतार यांच्यासह शिरवणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। ऐरोली सेक्टर 19 येथील श्री अजितनाथ दिगंबर जैन मंदिर इथे आयोजित मानस्तंभ महामस्तकाभिषेक कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित राहून आचार्य श्री 108 विशुद्ध सागरजी महाराज यांचं दर्शन घेतलंय। या प्रसंगी माजी नगरसेवक अनंत सुतार, दिनेश पारेख यांच्यासह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।